नवीन विद्यार्थ्यांसाठी पण आणि जुन्यांसाठी पण. जर तुम्हाला क्रिकेटमध्ये सक्सेस व्हायचा असेल किंवा कुठल्याही बिझनेस मध्ये कशामध्ये सक्सेस व्हायचा असेल तर तुम्हाला हे 7 पॉईंट फॉलो करावे लागतील. तर 7 पॉईंट मधला पहिला पॉईंट आहे कुठला आहे? हार्डवर्क. हार्डवर्क म्हणजे काय? मेहनत करणे. आता हार्डवर्क मध्ये काय काय होतं सांगा बरं. क्रिकेटमध्ये तुम्ही हार्डवर्क कुठे कुठे करणार आहे? कुठे करणार आहे? हार्डवर्क करणार म्हणजे काय करणार सांगा. हार्डवर्क करणार म्हणजे काय करणार? चांगलं व्यवस्थित लक्ष देऊन प्रॅक्टिस करणार ना. मग त्यात बॉलिंगचे असू दे, बॅटिंगचे असू दे, फिल्डिंगचे असू दे, शॅडो प्रॅक्टिस असू दे, ह्याच्यावर काय काय तुम्हाला हार्डवर्क करायचे. नुसती प्रॅक्टिस करायची नाही तर त्याला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची, हार्डवर्क करायचे. पहिला पॉईंट कुठला आहे? हार्डवर्क. म्हणजे काय करायचे? मेहनत करायची. जोस्त तुम्ही मेहनत करणार नाही, हार्डवर्क करणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार आहे का? पुढच्या स्टेपला जाणार आहे का? नाही. तर हार्डवर्क केल्यानंतर मग पुढची स्टेप कुठली की दुसरी? कमिटेड. म्हणजे तुम्ही स्वतःला कमिट करा. तुम्ही स्वतःला सांगा की मला इथपर्यंत जायचंय, मला माझं टार्गेट आहे, मला हे पूर्ण करायचं. स्वतःला कमिट करायचं, मी हे करणार आहे. जेव्हा तुम्ही स्वतः संग बोलत नाही काही, तेव्हा तुम्ही स्वतःला काही कमिट करत नाही, तर तुम्ही त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकत नाही. हार्डवर्क बरोबर तेव्हा तुम्हाला काय करायचंय? तुम्ही कमिटेड पण व्हायला पाहिजे. म्हणजे माहिती काय होतं? वचनबद्ध. म्हणजे आपण एखाद्याला वचन देतो तसं तुम्ही क्रिकेटला वचन द्या, स्वतःला वचन द्या की मला तिथपर्यंत पोहोचायचे. म्हणजे कमिट करा आणि त्या कमिट करून तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं. जर कमिट स्वतःलाच केलं ना, तुम्हाला टार्गेट तुम्हाला माहिती पडणार आहे का तुमचं? नाही माहिती. म्हणून स्वतःला कमिटेड करत राहा. कधी तुम्ही प्रॅक्टिस करताना चुकताय, शॉर्ट चुकताय, बॉलिंग करताना वाईट पडतात, की स्वतः समोर बॉल कमिट करा, नाही ना माझ्या तिथे बॉल टाकायचा. जर तुम्ही स्वतः समोर कमिटेड होताल तेव्हाच तुम्हाला तिकडे तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट भेटणार आहे. कळलं? कमिटेड नंतर तिसरा पॉईंट आहे लाईक. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची आवड असल्याशिवाय तुम्ही त्या गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकत नाही. जर तुम्हाला फुटबॉल आवडत असेल तर तुम्हाला बरोबर क्रिकेटमध्ये टाकलं तर तुम्हाला क्रिकेट मधलं काय समजेल का? काय तुम्हाला फुटबॉल आवडते. म्हणून क्रिकेटमध्ये जॉईन होताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा क्रिकेटची आवड पाहिजे. बरोबर का नाही? क्रिकेटची आवड असल्याशिवाय पुढे जाणार आहे का? जाणार आहे का? आवडत नाही बरोबर, घरचे म्हणतात जा खेळायला, कर काय करायचं ते कर. होणार आहे काय? म्हणजे मनात ना आवड पाहिजे. उठता बसता तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये काय पाहिजे? क्रिकेट पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला सिद्ध करायचं, आपल्याला टार्गेट पर्यंत पोहोचायचं, तिथे आपल्या मनात ना आलं पाहिजे. तिथे आवड आपली कुठनं पाहिजे? मनात न पाहिजे. त्यानंतर मग चौथा पॉईंट आहे फेल. आता मी हे 3 पॉईंट झाले, फेल का टाकला? कारण की जेव्हा तुम्ही हार्डवर्क करता, तुम्ही स्वतःला कमिटेड करता, तुम्हाला जी गोष्ट आवडते त्यात तुम्ही सगळे प्रयत्न करताय, पण चौथ्यांदा जाऊन तुम्ही मॅचला जाता आणि फेल होताय. आपल्या मराठीमध्ये म्हण माहिती आहे ना कुठली? अपयश ही यशाची पहिली पायरी असते. बरोबर? म्हणजे पहिला आपण जर अपयश फेल झालो तर त्यानंतर आपल्याला सक्सेस भेटतो. कुठली गोष्ट सहजासहजी भेटते का आपल्याला? लगेच वरच्या लेवलला कोण जातं का? म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये हार स्वीकारावी लागते. त्यामुळे हार स्वीकारता आपल्याला सवय लागून ते आपण त्यातनं चांगलं शिकून आपण वरती पास होतो. म्हणून हे जेव्हा तुम्ही फेल होता तेव्हा काय व्हायचंय? निराश व्हायचं नाहीये. अजून चांगल्या गोष्ट हार्डवर्क करून, अजून स्वतःला कमिटेड करून, अजून त्या गोष्टीची आपल्याला आवड निर्माण करून पुढे जायचं. कळलं? म्हणून फेल ह्या शब्दाला घाबरायचं नाहीये. कारण की कुठलीही गोष्ट सुरुवात करताना पहिले फेल्युअरच असतो, नंतर आपण पास होतो. त्या गोष्टीतनं आपल्याला शिकायला भेटतं आपण का फेल होतोय. तर त्याच गोष्टी शिकल्या नाहीत तर आपण कधी पास नाही होणार. म्हणून फेल होणं पण खूप गरजेचं असतं. त्यानंतर पाचवा आहे लक्ष केंद्रित करा. कॉन्सन्ट्रेटिव्ह. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही मॅच मध्ये असू दे, नेटमध्ये प्रॅक्टिस असू दे, प्रॅक्टिस सेशन चालू असू दे, तिथं पूर्ण लक्ष तुमचं कुठे पाहिजे? प्रॅक्टिस सेशनवर किंवा त्या मॅच मध्ये.
थोडं तरी लक्ष दुर्लक्ष झालं, बाहेर गेला की तुमचं तिथं जे लक्ष केंद्रित असतं तिथं तुमच्या प्रोग्रेसमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. तुम्हाला जर प्रोग्रेस करायची असेल तर तुम्हाला एका गोष्टीवर फोकस राहायला पाहिजे. जेव्हा तुम्ही बॅटिंग करताय तर तुमचं लक्ष फक्त त्या बॅटिंगवरच पाहिजे की बाजूचा काय बोलतोय, बाजूचा काय खेळतोय, की तो काय बॉल टाकतोय काय नाही, तिथं लक्ष नाही पाहिजे. आपलं लक्ष कुठे पाहिजे, आपण बॅटिंग करतोय आपलं तिथे लक्ष पाहिजे की आपल्याला बॅटिंग करायचे आणि आपले शॉट आपले परफेक्ट करायचे. बॉलिंग करताना पण तुमचं लक्ष एकच पाहिजे की आपल्याला बॉल स्टंप टू स्टंप टाकायचे. ते जे वाईट पार्ट म्हणून मी काय टाकू, हे असे प्रयोग करू नका. ज्यावेळेस तुम्ही स्वतः लक्ष केंद्रित करता कुठल्या गोष्टीवर तेव्हा ती गोष्ट सिद्ध होती का नाही, बरोबर आहे का नाही. जेव्हा तुमचं केंद्र लक्ष केंद्रित नसेल जेव्हा तुमचं, तेव्हा काय होणार, तुम्ही तिथं होणार आहे का, तुमचं बॉल पडेल तिथं स्टंप मध्ये तर बॅटीला बॉल लागतील का, आणि तुमचं लक्ष नसतं गेम मध्ये. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय करायचंय, कॉन्सन्ट्रेटिव्ह राहायचे प्रत्येक गोष्टींमध्ये. म्हणजे फिल्डिंग असू दे, बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, प्रत्येक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक गोष्ट तुमचं तिचं लक्ष केंद्रित पाहिजे. जे काय सर सांगतात, जे काय तुमचे सिनियर प्लेयर सांगतात, जे तुमचे चांगले प्लेयर तुम्हाला सजेशन देतात, तिथे तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित पाहिजे आणि तेच ऐकून आपल्याला पुढे सरकायचं. त्यानंतर आहे 6वं एम म्हणजे काय, ध्येय. दुसरं काय असतं त्याला, शब्द काय दुसरा, लक्षाला दुसरा शब्द काय, होल्ड. अजून दुसरं काय, अजून एक टार्गेट. कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला टार्गेट माहिती पाहिजे की तुम्हाला पोहोचायचं कुठपर्यंत. जर तुम्हाला ते टार्गेटच माहित नसेल तर तुम्ही त्या दिशेने जाणार आहात का. तुम्हाला एखाद्या गोष्टी टार्गेट माहित नाहीये तर तुम्ही त्या दिशेने जाणार आहेत का कुठे, तुम्ही काय होणार, भरकटून जाताल कुठे पण, आणि तुम्हाला टार्गेटच माहित नाही कुठे जायचंय तुम्हाला. कळलं सगळ्यांना की आपल्याला सगळ्यात काय पाहिजे, आपलं टार्गेट माहिती पाहिजे. म्हणजे टार्गेट आपल्याला कसं पूर्ण करायचंय हे स्टेप बाय स्टेप जाऊन. तुम्ही जर डायरेक्ट पहिल्या पायरीवरून 10व्या पायरी उडी मारली तर तुमचं टार्गेट पूर्ण होणार आहे का, कारण तुम्ही 10व्या आपटताल आणि तिथपर्यंत पोहोचणार पण नाही. त्यामुळे टार्गेट जेव्हा तुम्हाला प्राप्त करायचं असेल, एका टार्गेटपर्यंत पोहोचायचं असेल, तुमचा एम जिथपर्यंत असेल तिकडे तुम्हाला काय करायचंय, स्टेप बाय स्टेपच जावं लागणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटतंय, तुमचं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर तुम्ही काय होताय, सक्सेस होताय. मग हे सक्सेस होण्यासाठी तुम्हाला ह्या 6 पॉइंट तुम्हाला खूप गरजेचे आहे. पहिलं कुठलंय, हार्डवर्क. दुसरं कुठलंय, तिसरं, चौथं, कळलं तुम्हाला. 7व्या पॉइंट पर्यंत आपल्याला पहिल्यांदा हे 6 पॉइंट अचीव्ह करायचे पूर्ण. कळलं. आता अक्षय तुम्हाला काय